हॅलो, नमस्कार. मी आज बनवलेला आहे खमंग ढोकळा. गुजराती खाद्य संस्कृतीमधला हा पदार्थ आहे. एकदम हलका-फुलका व मऊसूत व चवीला गोड आंबट असा हा पदार्थ मी बनवलेला आहे. याला खमंग ढोकळा असे म्हणतात आणि हा बेसन पिठापासून बनतो. चला तर मग मी आता त्याची पूर्ण रेसिपी सांगते. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. इथे जो मी कप दाखवला आहे त्याच कपाने आपल्याला इथे 2 कप बेसन पीठ लागणार आहे. तुम्हाला जितका करायचा तितका तुम्ही घेऊ शकता. कमी जास्त प्रमाण हे तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मला जास्त करायचा होता म्हणून मी इथे 2 कप घेतलेला आहे. इथे 1 चमचा साखर घातलेली आहे व मीठ हे चवीनुसार घालायचं आहे. 2 हिरवी मिरची घाला आणि तेल घाला. 1 पळीभर तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये 1 लिंबू कट करून त्याचा रस घालायचा आहे. आणि जर तुमच्याकडे लिंबू सत्व असेल तर तुम्ही तेही घालू शकता. माझ्याकडे नव्हते म्हणून मी 1 लिंबू कट करून त्याचा रस घालत आहे. आणि जर तुम्हाला आलं लसणाची पेस्ट घालायची असेल तर तुम्ही तेही घालू शकता. त्याने अजून चव वाढेल. आणि हा ढोकळा खायला एकदम हलका फुलका असतो आणि नाश्त्याला हा करायला झटपट होणारा पदार्थ आहे. आणि त्यामध्ये आता मी थोडंसं ग्लास पाणी घालत आहे, जसं लागेल तसं. आणि आता आपल्याला मिक्सरला हे छान फिरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे तयार झालेलं आहे मिश्रण. आणि एका भांड्यामध्ये आपल्याला हे आता खमंग ढोकळ्याचं मिश्रण काढून घ्यायचं आहे. आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला हे झाकण लावून भिजत ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये कलर येण्यासाठी थोडेसे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. थोडीशी घालायची आहे, जास्त घालायची नाही, कारण की जास्त घातली की हा खमंग ढोकळा थोडासा कसा कडवट लागल्यासारखा लागतो. त्यामुळे थोडीशी किंचित हलकी टाकायची आहे. आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवायचे आहे. तोपर्यंत स्टीम पात्रामध्ये पाणी घालून उकळायला ठेवायचे आहे. आणि स्टीम पात्राला आता आपल्याला थोडंसं तेलाने सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ढोकळा हा खाली चिकटणार नाही. आणि आता आपल्याला 15 ते 20 मिनिट झालेले आहे. त्यामध्ये इनोची पुडी घालायची आहे. आणि आता आपल्याला हा इनो घालून सर्व एकजीव करायचा आहे. आणि यामध्ये हा एकदम मऊसूत व जाळीदार झालेला आहे. आणि आता आपलं पाणी बघू शकता उकळलेलं आहे. यामध्ये आपल्याला जे स्टीमचं पात्र होतं ते आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता त्यावर आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. यामध्ये माझा दोनदा ढोकळा झालेला आहे, 2दा करून घेतलेला आहे मी. आणि आता यामध्ये आपल्याला पूर्ण हे मिश्रण घालायचं आहे. आणि अर्धा मिश्रणाचा परत आपल्याला ढोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला हा आता अर्धा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि हा झाला की मग लगेच नंतर आपल्याला दुसराही करून घ्यायचा उरलेल्या पिठाचा. आपल्याला आता हे 15 ते 20 मिनिट छान असं स्टीम करायला ठेवायचं आहे, जोपर्यंत आपला ढोकळा छान जाळीदार बनत नाही तोपर्यंत. आता बघू शकता आपला ढोकळा हा तयार झालेला आहे. तोपर्यंत आता थंड होण्याकरता ठेवूया. फोडणीसाठी एक कढई, त्यामध्ये तेल घाला. जिरे मोहरी ही तडतडली की मग त्यामध्ये हिरवी मिरची कट करून घाला. आणि ही फोडणी आपल्याला वरतून टाकायची आहे. आणि आता जिरे मोहरी व कढीपत्ता, हिरवी मिरची छान परतले की त्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचे आहे. आणि आता हे चमच्याने सर्व एकजीव करा. आणि आता आपल्याला यामध्ये थोडेसे वरतून पाणी घालायचे आहे. अर्धा ग्लास पाणी घाला व थोडेसे मीठ घाला, कारण की आपण ढोकळ्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे थोडेसेच घालायचे आहे. आणि 1 चमचा साखर घाला. जर तुम्हाला ढोकळ्यामध्ये साखर जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. मी इथे 1 चमचा साखर घातलेली आहे. साखर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त. आणि आता हे ढवळत राहायचं चमच्याने. बघू शकता 1 उकळी आलेली आहे. आता आपला ढोकळा हा मी खाली काढून घेतलेला आहे स्टीम पात्राच्या बाहेर. व त्यावर आता आपल्याला ही फोडणी सर्व चमच्याने पसरवायची आहे व चाकूच्या मदतीने त्याचे छान असे कट करून घ्यायचे आहे स्क्वेअरमध्ये. तुम्ही बघू शकता थोडंसं गरम आहे म्हणून. आणि आता हे आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे. आणि वरतून आपल्याला ही छान अशी फोडणी आतमध्ये बसेपर्यंत छान अशी वरतून थोडी थोडी टाकायची आहे, जशी लागेल तशी तुम्ही बघू शकता. आणि आता मी ही सर्व फोडणी टाकणार आहे. आणि वरतून आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे.
जर तुमच्याकडे खोबऱ्याचा किस असेल तर तुम्ही तेही घालू शकता वरतून सजवण्यासाठी. माझ्याकडे तयार नव्हता म्हणून मी टाकलेला नाही आहे. आणि आता तुम्ही बघू शकता सहजपणे आपला हा ढोकळा निघत आहे, अजिबात खाली चिकटलेला नाही आहे. एकदम मऊ लुसलुशीत व जाळीदार झालेला आहे. थोडा गरम आहे म्हणून थोडं पोळत आहे. तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि जाळीदार पण झालेला आहे. खायला खूप चविष्ट झालेला आहे आणि हा एकदम झटपट होणारा पदार्थ आहे. तुम्ही नाश्त्याला करून त्याच प्रकारे मी दुसरंही डोश्याचं पीठ हे करून घेतलेलं आहे. तर तयार आहे. अशाच प्रकारे आपला खमंग ढोकळा आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला